नमस्कार मित्रांनो. आज आपण QGIS मध्ये मॅप बनवण्यासाठी महत्त्वाची जी फाईल असते, ती आहे शेप फाईल. तर शेप फाईल ही मॅप बनवण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तर ही डाउनलोड कशी करायची, ते आपण आज पाहणार आहोत. तर या ठिकाणी सुरुवातीला आपण काय करूया, क्रोम ओपन करूया. क्रोम ओपन केल्यानंतर त्यामध्ये सर्च या ठिकाणी सिम्पली GIS या ठिकाणी क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर जी सर्वप्रथम जी वेबसाईट येईल, तर त्यावरती आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचा आपल्याला इंटरफेस दिसेल. त्यानंतरनं स्क्रॉल करूया आणि या ठिकाणी आपण पाहू शकता, की डाउनलोड सर्व्हे ऑफ इंडिया ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बाउंडरी शेप फाईल. तर या ठिकाणी सर्वच प्रकारच्या शेप फाईल आपल्याला दिलेल्या आहेत. तर आपण या ठिकाणी डाउनलोड करणार आहोत. तर या ठिकाणी डाउनलोड सर्व्हे ऑफ इंडिया यावरती क्लिक करूया. क्लिक केल्यानंतरनं स्क्रॉल करू आणि या ठिकाणी जी काही बाउंड्री दिसत आहे, ही शेप फाईल आपण काय करू डाउनलोड करणार आहोत. तर या ठिकाणी डाउनलोड इंडिया बाउंड्री शेप फाईल यावरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतरनं या ठिकाणी अशा इंटरफेस येईल व या ठिकाणी स्क्रॉल केल्यानंतरनं आपल्याला क्लिक हिअर यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतरनं या ठिकाणी डाउनलोड बटन आहे, यावरती क्लिक करूया. क्लिक केल्यानंतरनं या ठिकाणी ही फाईल डाउनलोड होत आहे. परतनं बॅक येऊया. बॅक आल्यानंतर या ठिकाणी स्टेट बाउंड्री ही पण फाईल आपल्याला डाउनलोड करायची आहे. तर या ठिकाणी अशाच प्रकारे क्लिक हिअरवरती क्लिक करायचं. या ठिकाणी डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतरनं ही फाईल या ठिकाणी पाहू शकता की डाउनलोड होत आहे. पुन्हा एकदा बॅक यायचं आहे व या ठिकाणी जे आहे डिस्ट्रिक्ट बाउंड्री ही सुद्धा आपल्याला डाउनलोड करायची आहे. तर या ठिकाणी डाउनलोड करूया. तर या ठिकाणी पाहू शकता की क्लिक हिअरवरती क्लिक करूया व डाउनलोड बटनवरती क्लिक करून ही फाईल आपण डाउनलोड करूया. अशा प्रकारे शेप फाईल जे आहे QGIS मध्ये वापरण्यासाठी आपण डाउनलोड केलेली आहेत. याच्यानंतरनं ही शेप फाईल वापर करून आपण विविध प्रकारचे नकाशे कसे बनवता येईल हे पाहणार आहोत. धन्यवाद. जर आपण माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व शेअर करून चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.